नमस्कार मंडळी. तर मी आज चविष्ट असं लागणारं आणि झटपट तयार होणारं असं काकडीचं थालीपीठ दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. अगदी कमी साहित्यात मस्त असं कुरकुरीत असं हे थालीपीठ तयार होतं. लगेच झटपट तयार होतं हे स्वादिष्ट थालीपीठ. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जावा. नमस्कार, वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्री. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी 2-3 आकाराच्या मोठ्या काकड्या खिसून घेतलेल्या आहेत, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि जी आपली खिसणी असते ना त्यानेच खिस करून घेतलेला आहे. काकडीचा वरची साल काढून खिसून घेतलेले आहे. तसेच आपले मसाल्याचे साहित्य लागतं ते घेतलेले आहे. इथं लसूण, तीळ, हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आहे, हळद, लाल तिखट, थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि गरम मसाला आहे आणि 3 प्रकारची पीठं घेतलेली आहेत. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ. पीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण, हिरवी मिरची आणि जिरे बारीक करून घेणार आहे. यामुळे आपल्या थालीपीठाला अगदी छान अशी चव येते. आता याची पेस्ट करून घेऊया. हे पहा, मिक्सरवर मी अशा प्रकारची पेस्ट करून घेतलेली आहे. पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं. आता पीठ मळण्यासाठी मी इथं परात घेतलेली आहे. परातीमध्ये आधी सगळी पीठं घेऊया. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ. आता यामध्ये आपण काकडी घालणार आहे, जी आपण खिसून घेतलेली आहे. कांदा घालून घेऊया. कांद्यामुळे हे थालीपीठ चवीला खूप छान लागतं. आणि जो आपण मिक्सरवर केलेला मिरचीचा मसाला घालून घेऊ. यामध्ये लसूण आणि जिरे असल्यामुळे खमंग अशी चव लागते. आता या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. हळद घालू. गरम मसाला आहे आणि आपलं कांदा लसूण मसाला. आता हे सर्व पाणी न घालता आधी सगळं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे काकडीमध्ये आधीच ओलसरपणा असतो, रस असतो त्याचा. त्यामुळे हे पीठ अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं लागल तसं पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. याचं जास्तही घट्ट नाही आणि जास्तही सैलसर नाही, अशा पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे पहा, इथं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण लगेचच थालीपीठ करायला घेणार आहे. पोळपाटावर मी अशा पद्धतीचा एक कापड घेतलेलं आहे. ते पाण्यामध्ये ओलं करून घ्यायचं, पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आणि थोडंसं पातेल्यात मी पाणी पण घेतलेलं आहे. आपल्याला पाण्याचा हात लावूनच हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पांढरं तीळ घेतलेले आहेत मी वरून लावण्यासाठी. पाण्यात हात बुडवून मी हे थालीपीठ अशा पद्धतीने थापून घेते. आणि हे पीठ मळल्या लगेचच करायला घ्यायचं. हे पीठ भिजू वगैरे देत बसायचं नाही, कारण यामध्ये आपण डाळीचं पीठ वापरलेलं असतं, त्यामुळे ते लगेचच पातळ होण्याची शक्यता असते. आता हे थापून घेतलं. यावर थोडे तीळ पसरवले आणि अशी बोटाने होलं केली. इकडे तवा छान तापलेला आहे. तव्याला तेल लावून घेतलं. यावरती हे थालीपीठ टाकून घेऊ.
थालीपीठ टाकून घेतलेलं आहे. आता थोडंसं कडनं पाण्याचा हबका मारून घेऊ. नंतर पाणी पूर्ण आटलं की यामध्ये थोडंसं तेल कडेनं सोडून घेऊ आणि मग ह्याला पलटी मारून घेऊ, म्हणजे ते चिटकलं जाणार नाही खाली. हे पहा, अगदी छान असं भाजलं गेलं. आता दुसरं देखील थालीपीठ असंच करून दाखवते मी तुम्हाला. पाण्यात हात बुडवून आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. कडा थापून घ्यायच्या, जास्तही जाड नाही जास्तही पातळ नाही असं ठेवायचं. यावरती तीळ घालून घेते आणि याला बोटानेच होल पाडून घ्यायचे. दुसरं देखील थालीपीठ आपलं झालेलं आहे करून. आता पहिल्यासारखंच इथं तव्यामध्ये तेल घालून घेऊ आणि हे थालीपीठ यावरती घालून घेऊ. अलगद हळूच असं कापड काढून घ्यायचं वरचं. आता याला देखील कडेने तेल लावून पलटून घेऊया. हे पहा, हे देखील अगदी छान खरपूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. दुसऱ्या बाजूने देखील तेल लावून घ्यायचं. अगदी छान असं खमंग होईपर्यंत भाजलं ना, मस्त लागतं हे थालीपीठ. आता हे देखील भाजून झालेलं आहे. आता तुम्हाला टाकायचं कसं सांगते. असं अलगद कापड घ्यायचं, हळूच तव्यावरती टाकून द्यायचं आणि हळूच कापड काढायचं याचं. चला तर मग मी अशा पद्धतीने इथे सर्व काकडीचे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत. अगदी दिवसभर छान अशी मऊसूत राहतात ही. तुम्ही हे दह्यासोबत, चटणीसोबत, कशासोबतही खाऊ शकता. खूपच छान आणि टेस्टी लागतात. चला तर माझा हा काकडीच्या थालीपीठाचा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.